केंद्र शासनाने वाहन चालकांसाठी केलेल्या कायद्याला टँकर ट्रक चालकांचा विरोध होतोय। त्यासाठी टँकर चालकांनी आजपासून बेमुदत संप सुरू केलाय। केंद्र सरकारने वाहन चालकांसाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक आणि टँकरसह सर्वच वाहन चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। सरकारने हा जो निर्णय घेतला हा निर्णय आम्हाला मान्य नाहीये, कारण की हा नियम फक्त ड्रायव्हरलाच लावलेला आहे। याच्यात हा नियम असा लावलेला आहे, हा कायदा असा आणताय की बाबा एखाद्या ड्रायव्हरकडून ॲक्सिडेंट झाला आणि अपघात झालेल्या व्यक्तीला जर त्या ड्रायव्हरने दवाखान्यापर्यंत पोहोचवलं नाही तर 7 लाख रुपये आणि 10 वर्षाची शिक्षा। तर 7 लाख रुपये कुठून आणणार ड्रायव्हर आणि 10 वर्षाची सजा? खून मर्डर करून आणणाऱ्याला एवढी मोठी सजा नाहीये, दरोडा टाकणाऱ्याला एवढी मोठी सजा नाही, मग ड्रायव्हरवरच का? बलात्कारवाल्यांना बी एवढं सजा नाहीये, मग ड्रायव्हरवर हा एवढा मोठा अन्याय का करायचा? एवढे तर पगार बी नाही ड्रायव्हर लोकांना। आमची भूमिका हीच आहे का केंद्र सरकारला विनंती करून सांगतो आम्ही का हा निर्णय आणि हा कायदा लागू नका करू, नवा कायदा लागू नका करू। गरिबांना पोट भरू द्या, सर्वांना परिवार आहे, सर्वांच्या घरी परिवार असल्यामुळं हा कायदा जर तुम्ही मागच घ्यावा लागेल तुम्हाला, आणि हा कायदा मागे घेतला नाही आम्ही दुसरे कामधंदे करू, दौंड्याच्या हाताखाली जाऊ, हॉटेलमध्ये काम करू, कुठेही काम करू, परिवाराचं पोट भरू। पण हा कायदा जर वापस घेतला तर आम्ही आमच्या कामावर कधीपर्यंत चालू झाला हा संप? जोपर्यंत आम्हाला केंद्र सरकारचा हा निर्णय वापस घेत नाही, आम्हाला काही मेसेज येत नाही, तोपर्यंत आम्ही हा संप पुकारून। केंद्र शासनाने जो निर्णय काढलेला आहे आता ड्रायव्हर चालकांविरोधात, तर ह्या सर्व 4 व्हीलर ट्रक ट्रेलर सर्व ड्रायव्हरांसाठी जो हा नियम काढलेला आहे, हा ज्यांच्याकडे लायसन आहे त्यांच्या दृष्टीने सर्वांसाठी हा नियम चुकीचा आहे। आणि आज आम्ही 7 ते 8 हजारामध्ये इथं काम करतो आणि आम्ही 7 लाख रुपये दंड भरणार कुठून? आणि 10 वर्षाची जर सजा झाली त्याला, तर त्या ड्रायव्हरच्या परिवाराचं काय? जर आम्ही इथं 10-15 हजार रुपये महिना कमवतो तर मग एवढी रिस्क का घ्यायची? आम्ही कोरोना काळात प्रत्येक ठिकाणी अत्यावश्यक सेवा म्हणून सेवा पुरवली, आणि चालक असं आहे का देशाची अर्थव्यवस्था ही सर्व चालकावर निर्भर आहे। जसं आपला देश आज आर्मी मिलिटरी वाल्यांच्या मुळे सुरक्षित आहे, तसं आज चालकांनी जर सर्वांनी टोटल जर संप झाला तर देशाची अर्थव्यवस्थाही ढासळेल, आणि सरकारने याचा विचार केला पाहिजे। हा कायदा अन्यायकारक असल्याचा आरोप करत मनमाडच्या पानेवाडी नागपूर परिसरात असलेल्या इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीतून इंधन आणि गॅस सिलेंडरची वाहतूक करणारे सुमारे 2000पेक्षा जास्त टँकर आणि ट्रक चालकांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय। प्रतिनिधी संतोष बटाव, दिशा न्यूज, येवला।